मग आम्ही जेव्हा गावामध्ये फिरलो किंवा काही केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की लोकांचा कल हा सूटबूट घालून शहरामध्ये जाऊन यापेक्षा पण कमी रिटर्न्स मिळणारे एक वेळ नोकरी करायला चालतं, पण शेणात हात घालण्याची प्रवृत्ती नको, ते थोडंसं कमीपणाचं वाटतं. पण हल्ली सोशल मीडियातून किंवा ह्याच्यातून आपण पाहिलं तर खूप ठिकाणी आपल्याला या अशाच पद्धतीने व्यवसाय स्वयंपूर्ण झालेले किंवा माणसांनी प्रगती केलेली आम्हाला जाणवलं. तर मग त्याचा अभ्यास करत 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 आम्ही या टप्प्यावरती आलो. हे वाळलेलं शेण आहे, त्यापासून आपण शेणाची पावडर करतो आणि ह्या पावडरीपासून वेगवेगळे प्रोडक्ट केले जातात. आता हे जे भरलेलं शेण आहे हे इथून आमची जी प्रोडक्शन रूम आहे त्या ठिकाणी आम्ही आता वाहून घेऊन जातो आणि मी पुढे दाखवतोच तुम्हाला की ह्या शेणापासून प्रॉडक्ट कशा पद्धतीने बनतात ते. नमस्कार प्रेक्षकांना, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. संबंध महाराष्ट्रभरामध्ये घाट माथ्यावर आपण अनेक उद्योग कव्हर केले, जेणेकरून इथल्या तरुणाला एक नवीन आयडिया मिळेल आणि ते कुठेतरी उद्योगात येतील. त्या अनुषंगाने आज आपण कोकणामध्ये आलेलो आहेत आणि रत्नागिरीमध्ये. तुम्ही जर आता विशेष इथं पाहिलं तर तुम्हाला फक्त काजू आणि आंबा यासाठी कोकण प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटक इथे येतात. परंतु या ठिकाणी अनुजा पेटकर यांनी ज्या बोकाड गायी असतात त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाहीत म्हणून अनेक शेतकरी रस्त्यावर सोडून देतात, परंतु त्या गायीच्या शेणापासून अनेक प्रोडक्ट तयार करून संबंध महाराष्ट्रभरामध्ये त्याची या ठिकाणी विक्री केली जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने रोजगार निर्मिती गावामध्ये कशा प्रकारे केली जाऊ शकते. म्हणजे आपण फक्त शेतीच नाही तर शेतीला पूरक असणारे व्यवसाय किंवा अशा प्रकारचे मुख्य व्यवसाय सुरू करून शहरामध्ये स्थलांतर न करता आपल्या गावगाड्यात रोजगार निर्मिती कशा प्रकारे केली जाऊ शकते त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आत्ता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि हा उद्योग कशा प्रकारे केला जाऊ शकतो याची सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आता आपण घेणार आहोत. मॅडम, उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं मी स्वागत करतो. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. हरिओम, मी अनुजा विनोद पेटकर. हे जे आपण इथं पाहतोय तर याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली आणि सुरुवात कधी झाली याची? सुरुवात असं नाही सांगता येणार, कारण एक खूप आधीपासून बघितलेलं स्वप्न होतं की गायी सांभाळायच्या तशा. आणि बऱ्याच वर्षापासून ज्या रस्त्यावरच्या मोकाट गायी फिरताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे जे ऍक्सिडेंट होत आहे त्या दृष्टीने एक ठरवलेलं होतं की सांसारिक जबाबदारीतून थोडं मोकळं झालं की आपल्याला करायचंच आहे. ह्याची सुरुवात तर खूप आधीपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. त्या दृष्टीनेच खूप वर्षापासून मग जागा बघणं ह्या त्या गोष्टी सुरू होत्या आणि मग हळूहळू जागा मिळाली आणि मग तिथून मग ज्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी गायी सोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे होतात, तर मग एक ठरवलेलं होतं की अशा गायींचा आपल्याला सांभाळ करायचा. म्हणजे आता ठराविक रस्त्यावर गाय ऍक्सिडेंट होत आहेत म्हणून त्यांचं संगोपन करायचंय नाही, एक आवड म्हणून करायचे. त्याच्यापासून तुम्ही प्रोडक्ट तयार करता येते, तर ते कशा पद्धतीत आणि कुठल्या प्रकारचे तयार करताय? म्हणजे एक आहे की देशी गायीपासून आता उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी रस्त्यावर सोडून जातात आणि त्याच्यामधून आर्थिक प्रगती. आता हे कसं साधता नेमकं तुम्ही? रोज सकाळी शेण अशा पद्धतीने इथे गोळा केलं जातं. जे शेण आहे पडलेलं त्याचा जो वरचा भाग आहे, खालचा गाळ नाही भरला जात, पण वरचं जे प्युअर शेण आहे ते शेण आम्ही अशा पद्धतीने हातानेच गोळा करतो. आता हे जे भरलेलं शेण आहे हे इथून आमची जी प्रोडक्शन रूम आहे किंवा जिथे आता आमचं प्रोडक्शन होत आहे त्या ठिकाणी आम्ही आता वाहून घेऊन जातो आणि मी पुढे दाखवतोच तुम्हाला की ह्या शेणापासून प्रॉडक्ट कशा पद्धतीने बनतात ते. आता ह्या ज्या ताई आहेत ह्या शेण इथे उतरवून घेणार, यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिक्स करणार. हे वाळलेलं शेण आहे, त्यापासून आपण शेणाची पावडर करतो आणि ह्या पावडरीपासून वेगवेगळे प्रोडक्ट केले जातात, जसे की धूप कप आहे, स्टिक आहे किंवा सेंटेड शेणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पावडरपासून केले जातात. जशी ही अशी पावडर असते शेणाची, अशा प्रकारे पावडर तयार होते. ही अशी फाईन पावडर या शेणापासून तयार झालेली आहे. आता या पावडरचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने होतो. सध्या मार्केटमध्ये जो काही ट्रेंड आहे की धूप कप, ज्यामध्ये शेणाचा कप असतो आणि त्यामध्ये मग धूप टाकला जातो, साधारण त्यासाठी देखील त्याचं जे फाईन दिसणं आहे यासाठी पावडरचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर यासाठी आम्ही आता हे पावडर जी केलेली आहे ती तुम्ही बघाल तर आता वेगवेगळ्या जाळीमधून आपल्याला त्याचा हवा तो आकार करता येतो. आता आम्ही जे आहे ती 0.9 या आकारामध्ये ही पावडर घेतलेली आहे. आता यापासून जेव्हा आम्ही शेणी तयार करणार त्यावेळेला त्याला एक प्रॉपर शेप साच्यामधून येणार, जे दिसायलाही छान दिसतं आणि लोकांना एक
त्याचं एक आकर्षण वाटतं आणि जेणेकरून एक आपला जो छान दिसणं आहे त्यामुळे सेल वाढणं ह्याला सुद्धा एक मदत होते. जसं आपली आजी किंवा पूर्वीच्या बायका जशा हाताने थापायच्या गोवऱ्या, तो टच हवा आहे तर त्याही क्षणी आमच्याकडे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्याला अजून चांगल्या मार्केटमध्ये मेट्रो सिटीजमध्ये वगैरे हे प्रॉडक्ट संपवायचं तर तिथे थोडंसं त्याचं दिसणं हे सुद्धा मॅटर करतं. तर त्यासाठी आम्ही या पावडरपासून शेणी तयार करण्याची एक वेगळी पद्धत आम्ही आता सध्या करणार आहोत. बरोबर आहे सर. आता हे पूर्ण जे प्रोडक्ट जाणून घेण्याआधी कशा पद्धतीने तयार केले जातात, एक मूळ प्रश्न आहे, नेमकं याची सुरुवात कधी झाली आणि नेमका हाच व्यवसाय का? नॉर्मली जसं आता मगाशी मॅडमनी सांगितलं की आम्ही ज्या गायी आणलेल्या आहेत ह्या रस्त्यावरती सोडलेल्या गायी आहेत. आता ज्यावेळेला एक मानसिकता लोकांची अशी समजून घेतली की खूपदा ह्या ज्या गायी आहेत ह्या त्यांच्या वयाच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये उपयोगाच्या होत्या, त्यापासून दूध मिळत होतं किंवा त्यापासून काही ना काहीतरी रिटर्न्स मिळत होते, यामुळे त्या पाळल्या जायच्या. पण जसं त्यांचं वय वाढतं किंवा त्या निरुपयोगी ठरतात, अशा वेळेला त्या कुणाला द्यायला गेलं तर लोक खरेदी करत नाहीत. अशा वेळेला मग त्यांच्यावरती रोज होणारा जो खर्च आहे हा त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला परवडत नाही, म्हणून ते सरळ रस्त्यावर सोडून द्यायचं काम करतात. अच्छा. आता ज्यावेळेला आम्ही वावरत होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींच्या 2-3 समस्या आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या की ह्या ज्या सोडलेल्या गायी आहेत त्यामुळे होणारे ऍक्सिडेंट आणि त्यामुळे जाणारा माणसाचा जीव हा पण तेवढा व्हॅल्युएबल आहे. मग त्यावरून विचारचक्र सुरू झाली. आमच्या मॅडम आहेत त्यांनी डोक्यात एक अशी कल्पना आणली की लोक ज्या गोष्टीला नको म्हणतायत त्यापासून आपल्याला असं काय करता येईल. तर मग त्याच्यापासून आपल्याला ज्या स्थितीत त्या रस्त्यावर आहेत तिथून काय करता येईल, तर 2च गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून मिळू शकतात. एक आहे गोमूत्र आणि एक आहे शेण. आता मग शेणापासून काय काय करू शकतो, मग यासाठी थोडंसं आपल्याकडे हल्ली नॉर्मली गुगलवरती बऱ्यापैकी माहिती मिळते. त्यावरून मग शोध सुरू झाला की यांच्यापासून मिळणारे शेण आहे त्यापासून काय मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे. तर त्यावरून असं लक्षात आलं की जी नॉर्मली गावामध्ये आपण असंच कोणालाही शेणी देतो ती सुद्धा 10-20 रुपयाला विक्रीला आहे. तर मग यांना जगवायचं आहे तर मग आपलं एक मर्यादा आहे की बाबा आपण पॉकेटमधून यांना जगवायला किती हे करू शकतो, खर्च करू शकतो. तर मग त्यांच्याच प्रॉडक्टमधला काही शेअर हा आपण त्यांना सांभाळण्यासाठी वापरता येऊ शकतो का, अशा पद्धतीने मग एक विचार सुरू झाला आणि मग त्यातून आम्ही त्यांना इथे एकत्र आणलं. आता तसं बघाल तर त्यांचा दिवसाचा जो खाण्याचा खर्च आहे हा आता सगळ्या जनतेला माहीतच आहे की तर प्रत्येक गुरांना जो खाण्याचा चारा लागतो त्याचा एक विशिष्ट खर्च असतो. त्यातला थोडाफार हिस्सा आम्ही याच्यातून मिळवता येण्यासाठी जे काही प्रॉडक्ट तयार करतो त्यासाठी प्रयत्न करतो. मग आता आमच्याकडे थोडंसं इथे जे लोकल शॉप्स आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्ही हे एरवी आपण गायी पाळा किंवा गायींना जगवा, आपली परंपरा आहे ह्या हिशोबाने सांगतो. तर तुम्ही आम्हाला असाच त्याचा जो काही आर्थिक मदत करण्यापेक्षा तुम्ही आमचं प्रॉडक्ट संपवून आम्हाला त्या पद्धतीने जर मदत केलीत तर असं आवाहन आम्ही केलं आणि मग त्याला आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद आता मिळतोय. काय काय बनवतं याच्यामध्ये? आता सध्या आपण शेणी बनवतोय, पण आता शेणीमध्ये सुद्धा आपण त्यामध्ये आता थोडासा वेगळे पण करतो की शेणी हे प्रत्येक प्रॉडक्ट बाहेर जाण्याआधी आम्ही ते स्वतः वापरून पाहण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यावेळेला आम्ही नुसत्या शेणी वापरत होतो तर त्या धुरामुळे नाकाला जो वास येतो त्याची फार खूप लोकांना अडचण असते. तर त्यामुळे आम्ही आता असा प्रयोग करतोय की लोक शेणी जाळतात आणि त्यावर वेगळा धूप टाकतात. यापेक्षा या शेणीच्या आतच धूप टाकता येईल का, असं सध्या आमचा एक प्रयोग चालू आहे. त्यानंतर अगरबत्ती ज्या जाळल्या जातात त्यामध्ये मोस्टली बांबूची काडी वापरली जाते. आता जेव्हा आम्ही सहज गावातल्या लोकांशी बोललो किंवा अजून माहिती घेतली त्यावेळी कळलं की बांबू हा मोस्टली मरणोत्तर क्रियेच्या वेळी वापरला जातो आणि त्याचा वापर हा अशुभ मानला जातो. तर त्यामुळे मग ते आपण तो बांबू आपण अगरबत्तीच्या माध्यमातून घरात का जाळायचा. बरोबर. मग ह्याला पर्याय काय, तर अगरबत्तीचा बेनिफिट किंवा अगरबत्ती हे करण्यामागचा हेतू काय असतो लोकांचा, तर वातावरण चांगलं करणं, चांगला वास यावा. मग आता शेणीमध्येच आम्ही बांबू न वापरता शेणीमध्येच आम्ही जर ते फ्रेग्रन्स कुठले वेगवेगळे वापरता आले, त्यात सुद्धा असा कल आहे की तो फ्रेग्रन्स हा केमिकल विरहित असावा. अशा पद्धतीचा केमिकल आम्ही त्यामध्ये मिक्स करून त्याच्या शेणीच बनवायच्या, जेणेकरून लोकांना फक्त ती पेटवली की वास चांगला येईल. अशा पद्धतीने जे प्रयोग चालू करून आता अशा पद्धतीचं प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. सध्या प्लेन शेणी आपण देतोय, ज्यामध्ये 4 इंची, 6 इंची, 8 इंची असे वेगवेगळ्या आकाराच्या शेणी आम्ही आता सध्या मार्केटमध्ये देतोय, ज्याचं तुम्हाला मला पाहायला मिळेल. दाखवा ना कशा. आता
हे सध्या फार साध्या पद्धतीचं पॅकिंग आम्ही केलंय. इथून पुढे आम्ही प्लास्टिकचा वापर सुद्धा यामध्ये टाळणार आहोत. आता सध्या आम्ही हे प्लास्टिकमध्येच रॅप केलंय, कारण याचे काही जे भुसा असतो तो पडतो, मग कधी कधी ते सुद्धा विक्री करताना अडचणीचं होतं. सो ह्या पद्धतीने सध्या आम्ही पॅकिंग, आता साधारण ही 3 इंचाची शेणी आहे, गोल आकाराचं आहे, याच्यामध्ये ही चौकोनी आकाराची आहे. त्यामध्ये तुम्हाला हाताचे ठसे दिसतील. कधी कधी आम्ही इंटेन्शनली हे ठसे ठेवलेले आहेत की लोकांना कधी कधी तो फील हवा असतो की बाबा आपल्या आजी किंवा त्या पद्धतीने करून आपण वापरत होतो तसं. ही सुद्धा कुठल्याही साच्यात न करता फक्त हाताने बनवलेली आहे. आता हे पूर्ण हाताने बनवले तुम्ही? हो. आत्ता इथे याच वेळी इथे आमच्या काही भगिनी त्या शेणी तयार करत आहेत. आत्ता इथे आपण धूपस्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये जे काही रॉ मटेरियल हे करावं लागतं, याच्यामध्ये शेणाची पावडर आहे, त्यामध्ये लकडी मैदा नावाचं एक बॉन्डिंग एजंट येतं जे पकडून धरतं, घट्टपणा येतो. ते लकडी मैदा आणि वेगवेगळे फ्रेग्रन्सेस यामध्ये आपण ॲड करतो. आणि ही जी पावडर आहे ही धूपस्टिकची मशीन आहे जी आपण प्रोडक्शनसाठी वापरतोय. तर यामध्ये हा सगळा जो मसाला म्हणू आपण त्याला, तो यामध्ये टाकला जातो आणि मशीन सुरू झाली की या डायच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्टिक्स या एका ट्रेमध्ये कलेक्ट होतात. ह्या स्टिक्स आपण उन्हामध्ये सुकवतो आणि मग नंतर त्याचं पॅकेजिंग होतं. त्याचा जो फ्रेग्रन्स असेल त्याचं नाव दिलं जातं आणि मग ते मार्केटमध्ये आपण विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. या ठिकाणी आता शेणी हाताने बनवण्याचं काम चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हा सध्या आम्ही प्रोडक्शनसाठी भाग वापरतोय. तर ह्या आमच्या याच गावातल्या काही भगिनी आहेत ज्या आमच्या गायी आहेत रस्त्यावर सोडलेल्या, त्यांच्या शेणापासून आम्ही आता हा साचा आहे, या साच्यातून अशा शेणी इथे बनल्या जातात. आता किती साईजचा आहे साचा हा सर? आता हे साधारण 3 इंची आहे, ही 6 इंची आहे. अच्छा. शेणी शेणी म्हणजे याला बाकीचा जो महाराष्ट्र याला गौऱ्या म्हणतात. हा, गौऱ्या. काही ठिकाणी थापटं असं पण म्हणतात त्याला, कारण ते हाताने थापून बनवलं जातं. बरोबर. काही ठिकाणी बहुतेक वरच्या भागामध्ये गौऱ्या असा शब्द त्याला आहे. आमच्याकडे आम्ही शेणी म्हणतो त्याला. तर या शेणीमध्ये पण प्रकार आहेत. पूर्वीच्या ज्या आजी वगैरे होत्या त्या याच्यामध्ये जे आमच्या इथे हा कातळी भाग आहे त्यावरती जे नैसर्गिक गवत येतं, तर मोस्टली शेणी ज्या आहेत ह्या तुटू शकतात. त्यामुळे ते तुटू नयेत म्हणून जसं आपण आता बांधकाम करताना स्टील वापरतो, तसं त्यामध्ये गवत हे एक असं माध्यम होतं की जे त्याला पकडून ठेवत होतं. ते गवताच्या काड्या त्याच्यात मिक्स केल्या जायच्या जेणेकरून त्या तुटू नयेत. नॉर्मली काय होतं, जसं मी मगाशी म्हणालो की अगरबत्ती आणि त्याच्यातलं जे केमिकल आहे ह्याचा आपण ज्या वेळेला श्वास घेताना आपण बॉडीमध्ये ते जातं त्यावेळेला साहजिक काही केमिकल असल्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी त्याची एक रिॲक्शन बॉडीमध्ये होतच असणार. तर शेणी किंवा शेणापासून बनवलेले प्रॉडक्ट ज्यामध्ये काहीही आम्ही मिक्स करत नाही, ह्याचा धूर जे डास पळवण्यासाठीचं केमिकल आपण वापरतो हे साहजिकच आपल्या बॉडीला काही ना काहीतरी परिणाम करणार, पण ह्या धुराचा आपल्याला काही तसा त्रास होत नाही. अच्छा. त्या पलीकडे जाऊन हे जाळल्यानंतर जी राख उरते, हे राख पण पर्यावरणपूरक आहे. ही राख कोकणामध्ये एक पद्धत आहे, शेत जाळलं जातं. ते शेत जाळण्यामागचा हेतू असा असतो की एक तर त्याच्यातल्या तणाच्या बिया नष्ट होतातच, पण त्याची जी राख उरते ती सुद्धा आतमध्ये जे बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरियाज असतील म्हणा किंवा जे जीवाणू आहेत जे तिला पूरक, त्यांच्यासाठी सुद्धा ही राख फायदेशीर असते. त्यामुळे ही जी उरलेली ॲश आहे, राख आहे, ही तुम्ही कुंड्यांमध्ये जरी टाकलीत, नॉर्मली आपण आता हल्ली फ्लॅटमध्ये राहतो, अशा वेळेला जी आपण शेणी जाळू त्याची राख तुम्ही त्या झाडांना जरी टाकलीत तरी त्याचा त्या झाडांना अतिशय फायदा होतो. आम्ही ज्या वेळेला बाहेर काही व्हिजिटर्स येतात किंवा काही लोक येतात तर त्यांना फार शेणात हात घालणं म्हणजे थोडंसं किळसवाणं वाटतं, पण ॲक्च्युली शेण हे थंड प्रवृत्तीचं आहे. त्यामुळे त्याचा आपण जेव्हा हाताळतो ते, किंवा खूपदा आम्ही आता सकाळचं इथे अनवाणी चालतो, ह्याचा शेणाचा जो आपल्याला होणारा स्पर्श आहे किंवा ह्याचा सानिध्य आहे, ह्याचा सुद्धा आपल्या शरीराला एक वेगळ्या पद्धतीचा फायदा आहे. आम्हाला असं वाटतं की बाबा ह्याच्यातून आपल्या शरीराची जी काही हीट आहे ती देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आम्ही आनंदाने ह्या सगळ्या गोष्टींना हात लावतो, हाताळतो. आणि हे नक्कीच आपल्या ज्या आपण गोळ्या खातो किंवा आपण जे काही औषधोपचार करतो तर त्यापेक्षा हे मात्र नक्की चांगलं आहे की ह्याचा आपण संपर्क आपल्या शरीराशी ठेवला तर ह्याचा नक्कीच तोटा नाही आहे कोणताही. याचा सुद्धा जेव्हा आम्ही अभ्यास केला की बाबा नुसत्या शेणी
जेव्हा आम्ही शेणापासूनचे काही प्रॉडक्ट द्यायला गेलो तर त्याच्या साहजिकच आहे सुरुवातीला आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्यानंतर हे तयार करण्यासाठीचा जो कर्मचारी वर्ग आहे हा आम्हाला तेवढ्या प्रमाणात मिळत नव्हता. मग आम्ही जेव्हा गावामध्ये फिरलो किंवा काही केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की लोकांचा कल हा सूटबूट घालून शहरामध्ये जाऊन यापेक्षा पण कमी रिटर्न्स मिळणारे एक वेळ नोकरी करायला चालतं, पण शेणात हात घालण्याची प्रवृत्ती नको, ते थोडंसं कमीपणाचं वाटतं. पण हल्ली सोशल मीडियातून किंवा ह्याच्यातून आपण पाहिलं तर खूप ठिकाणी आपल्याला या अशाच पद्धतीने व्यवसाय स्वयंपूर्ण झालेले किंवा माणसांनी प्रगती केलेली आम्हाला जाणवलं. तर मग तसा अभ्यास करत 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 आम्ही या टप्प्यावरती आलो. आता या गावातल्याच काही भगिनी आहेत ज्यांना आम्हाला समजवावं लागलं आणि त्यांना ते पटलंही. तर आता ह्या गोष्टी थोड्याशा आकार घेत आहेत आणि आता लक्षात आलंय की यामध्ये जर आपण वेगवेगळे प्रयोग केले किंवा काही केले तर यातून सुद्धा काही कुटुंब पोचली जाऊ शकतात, जेणेकरून आणि आता हे आम्ही समाजाला पटवणार पण आहोत की तुम्ही ज्या गायी रस्त्यांवरती सोडताय त्याऐवजी तुम्ही त्या, जशी आपली संस्कृती सांगते की एक गाय आपण नेहमी पाळली पाहिजे, तर ती पाळायची आणि त्यापासून जे काही तुम्हाला आयडियाज वापरून वेगवेगळं अर्थार्जन करायचं असेल तर ते तुम्ही करा त्यातून, जेणेकरून आपली संस्कृती पण टिकेल आणि आपण पण सर्वाईव्ह होऊ. आणि एखाद्या व्यक्तीला जर त्यामध्ये काही अजून स्वतःचं कल्पना काही ऍड केला तर यातून मोठा देखील बिझनेस उभा नक्कीच राहू शकतो आणि हे आता आम्ही अनुभवतो. रोजगार निर्मिती साधन म्हणून पाहू शकतो. अगदी अगदी 100% पाहू शकतो. कारण आता तुम्हाला इथे दिसेल तर आता या ज्या इथे भगिनी आहेत किंवा इथे जे काही आता कामगार वर्ग आपल्याला दिसतोय त्यांचं सुद्धा जे काही इथून रिटर्न्स आपण द्यायचा प्रयत्न करतो तो याच सगळ्या माध्यमातून करतोय. अच्छा. त्याचं स्वरूप पुढे वाढतच राहील याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी देशी गायी रस्त्यावरती भटकंती करताना आपण पाहिलेले असतात किंवा त्याच्यापासून आता दूध निघत नाही, आता त्या गायीपासून आपल्याला उत्पन्न येत नाही म्हणून गायी रस्त्यावर सोडून दिल्या जातात. परंतु त्याच गायी या ठिकाणी भेटकर मॅडमने गोळा करून त्यांचं संगोपन केलं आणि 4 ते 5 वर्षापूर्वी जसं त्यांनी आता सांगितलं साधारणपणे तर ही पूर्णपणे खडकाळ सदृश्य जमीन होते. इथं तलाव वगैरे असं काहीही नव्हतं. परंतु त्यांनी गायी पाळायला सुरू केल्यानंतर, गायींचं संगोपन सुरू केल्यानंतर देशी गायीच्या शेणापासून गावरे असतील, धूप असेल, स्टिक असेल, याची तर मार्केटमध्ये मागणी येत आहे. ते एक व्यावसायिक स्वरूप त्याला तर दिलंच आहे, परंतु या 4 ते 5 एकर क्षेत्रामध्ये इथं आता पीक घ्यायला पण सुरुवात केलेली. त्यामुळे गावगाड्यात बाहेर तरुण अनेक जॉबसाठी जातात. त्यांनी गावात कशा प्रकारे रोजगार निर्मिती केली जाऊ शकते त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी मॅडमने दाखवून दिलंय. तर अशाच प्रकारचे जर व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या. भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.